यार मला वाटतं यार उडी टाकावी जास्त पानी है यार, खतरनाक खतरनाक बोले तो फुल फाड़ू। तुम लोग यहाँ पे रहते हो? कहाँ पे रहते हो यहाँ पे, मतलब नाव में रहते हो? स्टेशनच्या बाहेरच होतो। व्हॉट इज दिस ब्रदर? ब्रिज पण मोठा आहे रे, इथे भगवा लावलाय मध्येच पाण्यात। हर गौमुख घाट, ओ खूप भारी वाटतंय फायनली यार, हॅपीनेस हॅपीनेस। अरे बाबा मोबाईल मध्ये बघता पाण्यात नाही ना जाणार मी। ओ माय गॉड, पाणी खूप शुद्ध आहे, शुद्ध पाणी आहे। काय करून काहीतरी वरती आला बाबा, मला मी अरे बाबा बचाले रे। नमस्कार मित्रांनो, ही आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगावरती व्हिडिओ आणि ह्याच्या अगोदर अपलोड केले महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगावरती व्हिडिओ, जे की आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। आणि महाकाळेश्वरची भस्म आरती जी की खूप प्रसिद्ध आहे, ही व्हिडिओ तो फुल अमेझिंग आहे। तर चॅनलला व्हिजिट करून त्या दोन्ही व्हिडिओ बघा, सर्व व्हिडिओ सिस्टमॅटिक होणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता आम्ही उज्जैनवरून इंदोरला आलोय, कारण की पहिला जो ब्लॉग झाला तो होता की उज्जैनचं महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग, आणि सेकंड आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, ते इथून आहे इंदोरपासून जवळ आहे, म्हणजे रेल्वे स्टेशन जवळचं इंदोर आहे। तर आम्ही उज्जैन रेल्वे स्टेशनपासून आता उतरलोय इंदोर जंक्शनला आणि आलोय आम्ही ह्या ट्रेनने नई दिल्ली टू इंदोर। आता ही इंदोरला चालले। मला काही बॅगाच नाही झाल्या भाई, व्हिडिओ काढते म्हटल्यावरती मी एकदम फ्री, बॅगा घेतो नाही तर मला पोचवतील। तर आता आम्ही इंदोरवरून आहे ना, इंदोरवरून ओंकारेश्वर जे ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे ते 80 किलोमीटर दाखवते आता मी चेक केलं तर आता आम्ही इथून काहीतरी बस नाही सॉरी एक गाडी करणार प्रायव्हेट, तिथून डायरेक्ट जाणार तिकडे। त्याच्यानंतर मग तिथूनच म्हणजे हॉटेल बुक करणार आणि तिथेच मग तिथून मग बघू आता ते कसं काय हँडल करतो ते। तर आपण आता डायरेक्ट भेटूया। जास्त मी टाइमपास करणार नाही, डायरेक्ट मंदिरातच जाणार आहे, ट्रॅव्हल वगैरे नाही, कारण आपला ब्लॉग ट्रॅव्हलवरती नाही, जस्ट आपला कोकणातला आहे, बट जस्ट आपलं एक मोठं ज्योतिर्लिंग आहे आणि योगायोगाने चाललो आहे मी, म्हणून व्हिडिओ बनवतोय, बाकी असं काही नाही। इंडियन फ्लॅग, अजून काय नाही पाहिजे आपल्याला। इंदोर जंक्शन आता बहुतेक आम्ही ट्राय करतोय की उबेर बुक करायला। कुठे गेली प्रायव्हेट कारवाला बघतोय, तर तो बोलतोय 2500 म्हणजे 2500 बोलला, तर मी बोललो नको जास्त होत आहेत, तर बसवाल्यांना बघतो काय बोलतात ते। रुको रुको मैं आता हूं। अरे बस मधून चल, 140 बोलतोय, चला 8 सीट। हा तिघा लागले, चल हा रेडी आहे चल। फायनली ते मानलेत, ऍक्च्युली ते मराठी बोलायला लागले, कारण आम्हाला बोलताना ऐकलं ना तर ते मराठी आहेत। आय डोंट थिंक सो, कारण का ते आता हे आहेत ना ट्रॅव्हलर वगैरे, सो त्याच्यामुळे ते मराठी बोलत आहेत। तर मी त्या बसमध्ये गेलो होतो तर 140 पर सीट बोलला तो, आणि आम्ही 8 जण आहोत, तर 140 × 8 केलं तर होतात 1200 आसपास। तर मग तो पण आला होता माझ्या मागून, कारण त्यांचं काम आहे ना ते, तर तो बोलतो चला मी 1500 घेतो, गाडी पण मी तुम्हाला चांगलं पोचवेन। तर प्रायव्हेट आहे ना ही, तर मग आम्ही ह्याला ॲक्सेप्ट केलं आहे। तर आता मी चाललो आहे, कोणती गाडी आहे काय माहीत, मला वाटतं अर्टिगा असेल, कारण का अरे मदत कर जरा। आता एक्साइटमेंट ही आहे की गाडी कोणती आहे त्याच्याकडे काय माहित, गाडी आहे ना मस्त असली पाहिजे। गाडी हो मान गया गाड़ी वाला, गाड़ी वाले में क्या रिपोर्ट डायलॉग तुम प्राइवेट गाड़ी नहीं, वो डायरेक्ट लेके जा रहे हैं ना, ठीक है जाने दो। तो बस वाला पण भेटला, तो बोलतो अरे तू 8 सीट घेऊन येणार होता, गेलास पुढे, कारण का तो चला चला मग तिकडे जाऊया। आता इंदोर स्टेशनच्या बाहेरच होतो। व्हॉट इज दिस ब्रदर? तर आम्हाला तिकडे 140 मध्ये तो बस बोलला होता आणि कारवाल्याने ॲक्सेप्ट केलं, तर 5 मिनिटं झाली म्हणजे चालतोय गाडी बाजूला लावले, त्याच्या यायला अर्धा तास झाला
नाराज नाही आलाय, बट आपली बोलण्याची पद्धत अजून येत नाही यार. तू फालतूगिरी लावले. अरे वो इसमें काटा करेगा. ब्रिज पण मोठा आहे रे इथे, भगवा लावलाय मध्येच पाण्यात. आत्ता आम्ही पोहोचलोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना त्याच्या पायथ्यापाशी, म्हणजे पायथ्यापाशी म्हणजे त्याच्या जवळपास पोहोचलोय. आता मी इथे एक हॉटेल घेतलंय, तर सामान वगैरे पोहोचवायचं होतं. मग तेव्हा ते मला व्हिडिओ काढायला वगैरे जमत नाही, तर सामान वगैरे पोहोचवलंय. तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला रूम्स वगैरे कशा आहेत त्या. तर ते गाडीवाले बोलले की इकडे आहे मंदिर, 200 मीटरवरती आहे. आणि हे ते पिंपळाचं झाड आहे, खूप मस्त आहे, छान आहे. तर इथे गाडी लावली आहे आणि तिथेच मागे हे रूम्स आहेत. तर पक्ष्यांचा किळबिडाट मस्त वाटतं एकदम. केकाटे वगैरे आहेत वगैरे. तर इथे गाडी लावली आणि तिथेच मागे मला वटपौर्णिमा इथे केली होती बघा ना. इकडे हे पिंपळ आहे, इकडे वड आहे, मस्त जागा आहे. आणि हे रूम्स आहेत. तर आमच्या माणसानं अजून बाहेरच ठेवले कारण का रूमची साफसफाई झाली आहे. तर काय डिस्कशन चालू आहे बघूया. एक मिरर पण आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये. ब्रदर सेइंग आला आपला ब्लॉगर. काय अच्छा अच्छा माझ्यावर वर्षाव करण्यासाठी का काय तुम्हाला रूम देतात की नाही? नाही देत रूम. मैं तो झोला जाबू, मैं चला जाऊंगा. मी माझाच व्हिडिओ काढायला आलोय. मग मी पाण्याची ऑर्डर राहिली. चल मी आलो. ही काही तर राहिले, उचलली. चल G24. अरे सॉरी मी काय वाचतोय G4. अशा रूम्स आहेत. हा एक मोठा बेड. बेडशीट भारी आहे यार. चेकआउट टाइम बोलतोय मी त्याला विचारलं काय टाइम आहे म्हणून. तू बोलतो तुम जल्दी आहे मी रात को भी रूम देता था ना. हां रात्री पण रूम दिला असता. तरी पण बोलतो 10 वाजता कधी पण या तुम्ही. 10 वाजताच चेकआउटचा टाइम आहे असा बोलला. आता जाऊ दे आपल्याला एवढं कमी मध्ये दिल. ठीक है मुझे कितना टाइम है? 12 बजे कर देना. आज 12 बजे में नहीं गया ना तू खाली कर दो. रिसेप्शन पे मेरा सामान 12 बजे में रात को 12 बजे नाही सकाळी चालेल ना. हां चालेल ना. आपलं होतंय ताई. इथे 2-3 तास काढला इंदोरला जायला. आज तू खाली करून देऊ आम्ही सगळं. चला फ्रेश नॉलेज पटापट सगळे. आणि तो म्हटलाय ना जर टाइम झाला तर रिसेप्शन म्हणते रूम ठीक आहे ना. तुझी गाडीच आहे ना. तुझ्या माझं याला नको पाहिजे ना चॅनलवर. याहू करेंगे पार्टी सारी रात. हे बघा डमडमची ओपन सिस्टम. म्हणजे 5 जण लाईन बसून घेऊन जाणार. इथे काहीतरी फॅमिली मेंबर्स बघतात होते काहीतरी घ्यायला. वाजव. पुढे आल्याच्यानंतर इकडे पैदल आहे. पैदल स्काय वॉक म्हणजे पायी नदी पार करायचं. आणि इकडे बोटीतून तर आमची माणसं गेलीत पुढे. मला बडबडतात यार कारण मला उशीर होतो ना.
फास्ट फास्ट जातोय. जय महाकाल. हो 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 बोटिंगला जाम मजा येणार आहे. बोटिंगनी जाणार आहोत आम्ही. हर हर महादेव शंभू. अरे माय गॉड, समोर बघा काय ते मंदिरच असेल मला वाटतं. बघूया काय ते, सांगितलं समजेल तसं. हा ते मंदिरातून ती मूर्ती दाखवली ना. पैदल बोलले तर हा पैदलचा जो ब्रिज गेला ना तो हा, पण तो जातोय कुठे तिकडे. हा म्हणजे ती मूर्ती दाखवण्यासाठी तिकडे सगळीकडे, अजून इकडे सगळीकडे ना मंदिरच मंदिर आहे. हा तो बघा तो ब्रिज जातो तिकडे समोर जो दिसतोय ना तो आला. आणि बोटीने फिरवणार, मजा येणार आहे. आय एम फुल एक्सायटेड. अरे त्याला हे पण देतात जर बोट बुडाली तर ते सेफ्टी. तो तिकडे पण ब्रिज मस्त आहे, वॉकिंग ब्रिज. अरे हां तो ब्रिज तो आहे मला वाटतं. हां तो ब्रिज जातो तो बरोबर. आणि इकडे आमची माणसं हे करतात कसं जायचं काय वगैरे, बार्गनी. बोलला होता 1500, 10 जण फिरवतो एका बोटीतून. आम्ही 8 जण आहोत. तो तुमच्यासाठी सेपरेट करतो 8 जणांना. 1200 द्या चला. तर बार्गनिंग करून 1000वरती झाले. तर आता चाललो आहे. आणि ॲक्च्युली भाऊ बोलला होता 900, आणि आय थिंक तो 900 ॲक्सेप्ट केला नसता माहीत नाही. बट चला मी बोललो 13 ना मेरा. तो बोलला होता 1200वरून 1100, आणि भाई बोलला 900. मी बोललो चल 13 ना मेरा 1000. त्या आयला मलाच ओरडत आहेत, पण तू कशाला बोललास. जाने दो चलो कोई बात नहीं, जाऊ दे ना यार. नर्मदे हर गौमुख घाट. ओ खूप भारी वाटतंय फायनली यार. हॅपीनेस हॅपीनेस हॅपीनेस. हे कुठून पाणी येते काय माहित नाही. आंघोळी करायला चान्स भेटला ना यार, काय मजा यायला माहिती आहे यार. अरे बाबा मोबाईलमध्ये बघता पाण्यात नाही ना जाणार मी. ओ माय गॉड पाणी खूप शुद्ध आहे. शुद्ध पाणी आहे, शुद्ध पाणी शुद्ध पाणी. बापरे गर्दी काय ही. गर्दी एवढी आहे ना की ती बोट येत नाही मग. हा झाली आली फायनली. चला चला चला. बालाजी सरकार पूजा. हे बघा जे खाटूक मिटूक करतायत. मी बघा असा डायरेक्ट जातो. हे बंधन तोड. मला हात देतोयस. अरे कुठली गाडी तरी कुठली आहे हे. तर मी तुझ्यात मी ह्याच्यात मै सामने बैठे का गेलो की येत आहे त्या बोटीतून. तोपर्यंत मी ह्या बोटीतून इकडे समोर आलो आणि गाडी चालवायली तुम्ही. हे भाई एका साईडला येऊ नका, नाही तर पलटी मारील. मला पेवता येतं, तुम्ही काय दुखा का. ओके ओके. मला सांगतोय तू की यार बोट बीट या नको खराब झालेले आहेत ते. नाही नाही आपल्या जवळ तेव्हा वाटले की घाला लगेच. पप्पा ना गरज नाही.
बंटीने घातला ना, पण आय विल नेवर एव्हर वेअर दिस जॅकेट. फक्त सेफ्टीसाठी घेऊन ठेवतोय. घातला बंटी तू? हा पण तो म्हणतो मला घालायच सांगतोय. मला पाण्याची प्युअर आहे सांगतो मला. जॅकेट घालतो. पाणी बघा किती शुद्ध आहे आणि दगड बघा. चलो हर हर गंगे हर हर गंगे. मला त्याच्यावर जाऊन पुढे जायचं होतं. तुम लोग यहाँ पे रहते हो? कहाँ पे रहते हो यहाँ पे? मतलब नाव में रहते हो? घर का है? घर का है तुम्हारा? घर का है? उस पार है. और ये बोट किसका है? अच्छा. अरे तो कस्टमर लाओ यार. बैठ के थोड़ी ना मिलेगा यार. अरे पहिले बोलते तो आ जाता मैं. भाई कशावर चालती? घासू घुसून झो. फायनली हेलिकॉप्टर चालू केलं आम्ही. बघा हेलिकॉप्टर चालवते. ह्या मंदिरात जायचं आपल्याला, पण आम्ही एक ट्रॅव्हल सुद्धा ॲड केलाय, तो आम्हाला सगळीकडे फिरू येणार. वाव खतरनाक. साधूजी सीताराम. यार मला वाटतं यार उडी टाकावी जास्त पाणी आहे यार. खतरनाक खतरनाक बोले तो फुल फाडू. तिकडे सनसेट होतोय. जलपरी गई वहाँ पे, मतलब उस गाड़ी का नाम था जलपरी. सॉरी यार हिंदी बघून बघून ते हिंदीची सवय झाली. ये रहा हेलीकॉप्टर और ये हेलीकॉप्टर चलाने वाला. जय भोलेनाथ. वंदे मातरम. खतरनाक गाडीचं नाव आवडलं आपल्याला. वंदे मातरम. श्री शिवाय नमस्ते. दगड बघा दगड. यानं पेट्रोल नाही रॉकेल मारला नाही वाटतं. नुसता धूर येतोय बघा. ओम नमः शिवाय. माँ नर्मदा में गंदगी ना फैलाए. हो जय हनुमान. वेडा झालो यार. वाटमध्ये खूप शुद्ध पाणी. हा वाटते एवढी दाखवले पोहायला तेवढी मजा येईल ना. हा एक मोठा डॅम आहे. हा संगम पुढे 2 नद्या पुढे आहेत. हा तिथे 2 नद्यांचा संगम होतो. केसरी नंदन. जय श्रीराम. हा नर्मदा अँड कावेरी.
काय सांगितलं तो काय कळलाच नाही. आदेश जय श्रीराम जय बजरंगबली. भाई पण काहीतरी वरती आला बाबा. मला मी अरे बाबा बाबा बचाले रे. टर्न मारतोय सुपर. ये भाई हे काय करता. पाणी खवळले बा किती आजच्या गावात. आपटली. आता मी त्या घाटावरून या घाटाला आलो नर्मदेच्या. तिकडून आलो बट त्याआधी आम्ही सर्व फिरून आलो जसं की तुम्ही बघितलं. मी आलीच पण तू आला व्हिडिओ नाही काढ. मम्मी आली पण पटकन. इथे बोटीतून उतरलो आम्ही. आलोय त्या साईडून. आणि आता इकडे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. चप्पल काढायला रॅक वगैरे आहेत. प्रति जोडी 5 रुपये. एका जोडीचं 5 रुपये आहेत. एका जोडीचं 5 रुपये आहेत बघा. चला पुढे जाऊन बघूया आहेत त्या नाही. बाबा मला ते रात्री होणार इथं. महादेव और अब
आता बाहेर निघण्यासाठी ना मला 2 ब्रिज होते. हा एक ब्रिज आहे जो की जुना आहे आणि हा सिंपल आहे म्हणजे सिमेंटचा आहे. आणि हा जो तिकडे एक आहे ना तो झुलता म्हणजे झोक्यासारखा आहे. तर आम्ही विचार केला की त्याच्यानं जाऊ. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर है बघा. झुला पूल जाने का रास्ता. परत ही नर्मदा नदी आणि हा झुला पूल. आता डायरेक्ट झुला पुलावरतीच हे करूया. ते केबल टाईपचं आहे, केबल सारखं. पप्पा तीर्थनगरी ओंकारेश्वर में आपके पधारने का धन्यवाद. तिकडून पण एक ब्रिज आहे. काय बोलतो वंटी, तू पोहून जाऊ शकतो यातून नर्मदा नदीतून. माझा भाऊ बोलतोय की नर्मदा नदीमधून पोहून जाऊ शकतो मी. आता आपण आहे ना, आता आपण थांब रे मी अरे थांब रे मी बोलतोय जरा. पब्लिक नाही रे, अरे झाला निकाल. हा आहे झुला पूल असं म्हणतात त्याला, म्हणजे केबलचा आहे. नर्मदा नदी ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे. आम्ही जाताना तिकडून गेलो होतो. हे बघा तिथे बोटी वगैरे खालती आहेत त्या. यस आता बघितलं तुम्ही की ह्याच्यावरती आम्ही बोटीतून फिरलो किती होता दिवसा उजेडी. आणि आता निघताना बघा किती वाजलेत. म्हणजे तेवढा वेळ आम्ही त्या ह्याच्यातच होतो, लाईनीतच होतो. महादेव. आता झुलापूल मधून आपण बाहेर निघालो. पप्पा शीतपानचा डमडम करा, सांगा फोन करून बोलवा. शीतपानचा फोन करून बोलवा. मजाक मस्ती. जसं की आपल्याकडे गावाला कुठे गेलेला कार्यक्रम झाला की आपण बोलतो ना, अरे ह्याचं डमडम करून बोलवा वगैरे वगैरे, तसं बोललो. मजाक मस्ती. फायनली आपलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्या सर्व दिवसाचं हे शेड्यूल होतं. बोटीतून फिरायला तर खूप मजा आली. त्याच्यानंतर आता पूर्ण दिवस इथेच गेला आहे, म्हणजे रात्र झाली आता. तर आता इथे जेवणार, हॉटेलला जाऊन झोपणार आणि उद्या सकाळी बोजा बिस्तर घेऊन निघणार आपल्या मुंबईला. इट्स टाइम टू चेक आउट. हा आपला मिरर. ते बार्गनिंग चालू आहे, म्हणजे काय बोलतोय किती बोलतोय. अशा प्रकारे आता आपण पोहोचलो आहोत इंदोर जंक्शनला. आणि आता सर्व संपणार आहे. भाऊ वहिनी जाणार तिकडे MP लाच राहतात ते 2 जण जाणार. मग 6 जण आम्ही जाणार मुंबईला. त्यातले 3 जण म्हणजे आम्ही, मी पप्पा मम्मी उतरणार कल्याणला आणि आत्ते ताई बंटी जाणार गोव्याला. अशा प्रकारे सर्व डिवाईड होणार. आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की आमच्या जातानाच्या तिकीट कन्फर्म नाही झालेत. तो आता आम्ही जनरल डब्याने जाणार आहोत. तर नशीब गाडी ही इंदोरवरून सुट्टी जागेवरून, सो आपल्याला जागा तर मिळेल, त्यात काही प्रश्न नाही. बट मारामारी नक्की होणार. मारामारी म्हणजे की भांडणं वगैरे, मारामारी म्हणजे इन द सेन्स की असं नाही मारामारी होणार. हेलो गाइस, ये देखिए हमारे ब्लॉगर. स्वेटर जैसा सीट के नीचे सोए हुए. झूम आउट कर. नाही आणि पाठी घे, समजायला पण ट्रेन सीट आहे. ये देखिए भाई साहब, ये ब्लॉगर भाई साहब हमारे सोए हुए हैं. ब्लॉग करने की जगह सो रहे हैं. अशा प्रकारे ही झाली आपली ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगावरती व्हिडिओ. आणि ह्याच्या अगोदर अपलोड केली आहे जी की आहे महाकाळेश्वरची भस्म आरती. तर त्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी आता ॲड करतो पुढे, ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल त्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे.
आणि मग चॅनलला व्हिजिट करून ती व्हिडिओ सुद्धा बघा. भाऊ क्रॉस झाला. जय महाकाल. ताई हर हर महादेव. आणि आम्ही लुंगीवाले भैया आय एम ऑल्सो. नुसती फिरवता तिकडं तिकडं.